नमस्कार, मी डॉक्टर स्मिता कासार, सातारा, महाराष्ट्र येथे मी इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करते. मी IFS म्हणजे इंडियन फर्टिलिटी सोसायटी वेस्टर्न महाराष्ट्राची मेंबर आहे. या सोसायटीतर्फे PCOS बद्दल मी आज माहिती देणार आहे. PCOS हा आजार म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हा प्रजननक्षम स्त्रियांमध्ये आढळणारा एक आजार आहे. पण हल्लीच्या काळामध्ये याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. साधारणपणे भारतामध्ये 3 ते 20% हा आजार आढळून येतो. याची प्रमुख लक्षणे म्हणजे पाळीची अनियमितता, अतिरिक्त केस येणे, लठ्ठपणा ही दिसून येतात. विवाहित स्त्रियांमध्ये यातील लक्षण म्हणजे इन्फर्टिलिटी, मूल न होणे ही दिसून येते. आणि दीर्घकालीन याचे परिणाम असतात की उच्च रक्तदाब, मधुमेह, स्लीप ॲपनिया सिंड्रोम आणि एंडोमेट्रियल कॅन्सर. तर याची कारणे जी आहेत ती अनुवंशिकता. मूळ कारण ह्याचं अज्ञातच आहे. अनुवंशिकता दिसून येते, तसेच बदलती जीवनशैली हे एक कारण आहे त्यातले, आणि इन्सुलिन रेझिस्टन्स. तर याची तपासणी जी आहे आपल्याला ह्या PCOS आहे हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला रक्ताच्या तपासणीही करायला लागतात. रक्ताच्या तपासण्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन जे आहे ते जास्त प्रमाणात आढळून येते. तसेच सोनोग्राफीमध्ये PCOS म्हणजे मल्टीसिस्टिक ओव्हरीज दिसतात की ह्यामध्ये सर्व छोटी छोटी बीज तयार झालेली असतात. याचे कारण आहे की टेस्टोस्टेरॉन हार्मोन जास्त प्रमाणात असल्यामुळे बीज वाढतात. तर ह्याची ट्रीटमेंट, याचे उपचार जे आहेत, कुमारिकांमध्ये हार्मोनल पील्स दिल्या जातात. तसेच इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला हार्मोनल इंजेक्शन्स तसेच गोळ्या देऊन गर्भधारणा राहणे यशस्वी करता येते. तसेच ह्याचा उपचार हा पूर्णपणे आपण बरा हा आजार करू शकत नाही, तर त्याचं नियंत्रण करणे हे जास्त गरजेचं आहे. हे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपण जे बैठी जीवनशैली आपली आहे तर त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचं आहे. तसेच संतुलित आहार घेणे गरजेचं आहे. जंक फूड टाळणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या जीवनशैलीचे व्यवस्थापन केले तर ह्या आजारावर आपण मात करू शकतो. आपणास ही माहिती उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते. धन्यवाद.